नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे की एमबीबीएस साठी तुम्हाला किती स्कोर करावा लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी तुम्हाला ते सेफ स्कोर होईल। ठीक आहे सर, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी आली पाहिजे। सोबतच जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच आतापर्यंत टेलिग्राम जॉईन नसेल केला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, टेलिग्राम पण तुम्ही जॉईन करू शकता। आणि मी हे सगळं तुम्हाला कॅटेगरी वाइज महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटासाठी किती मार्क्स तुम्हाला हवेत, सेफ रँक आहे ते या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण एससी कॅटेगरीच्या बद्दल बोललो। हे कॅप राऊंड 3च आहे आणि हे मी स्वतः काढलेलं आहे मागच्या वर्षी। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकत असाल की एससी कॅटेगरी आहे जी आहे हे AIR रँक असते। ठीक आहे, आता सगळ्यांचा खूप मोठा गैरसमज काय असतो की आपली रँक जी असते, आपले मार्क जे असतात ते महत्वाचे असतात। मार्क महत्वाचे नसतात, हे एक सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा। तुमची AIR रँक म्हणजे ऑल इंडिया रँक ही सगळ्यात जास्त मॅटर करते। जेवढी कमी AIR रँक असेल तेवढं तुमचं कॉलेजमध्ये लागण्याचा चान्सेस जास्त असतो। रँक AIR रँक नुसारच काउन्सिलिंग केली जाते। ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते 7887559633 या नंबरवरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात किंवा डायरेक्टली कॉल सुद्धा तुम्ही मला करू शकतात। ठीक आहे, त्याच्यासोबतच ज्यांना भेट द्यायची असेल ऑफिसमध्ये ते भोकरदन इथं मला भेट देऊ शकतात। भोकरदन माडा कॉलनी इथं मला पर्सनली येऊन भेट देऊ शकतात। ठीक आहे, तर आपण डिस्कस करून घेऊया की एससी कॅटेगरीसाठी काय रँक गेला होता मागच्या वर्षी। बघा, जास्त चेंजेस येत नाही, एवढे चेंज असतात, कमीत कमी 2-3 हजार रँक मागं पुढे होऊ शकते, जास्त याच्यामध्ये फरक येत नाही। ठीक आहे, म्हणूनच मी नेहमीच सांगत असतो की AIR रँक नुसार तुम्ही तुमची काउन्सिलिंग केली पाहिजे आणि त्याच्यानुसारच मी तुमची काउन्सिलिंग करत असतो। ठीक आहे, तर आपण बघून घेऊया 1,59,334 एससी कॅटेगरीचा रँक गेला होता मागच्या वर्षी कॅप राऊंड 3 मध्ये। ठीक आहे, कोणता कॉलेज अलॉट झाला होता त्यांना, तर GMC गडचिरोली हा कॉलेज अलॉट झाला होता। तसंच आपण गोष्ट केली एसटी कॅटेगरीसाठी तर 3,54,157 या रँक वरती, ऑल इंडिया रँक वरती जे कॉलेज आहे ते क्लोज झाला होता। आणि तो कॉलेज कोणता होता, तर GMC वाशिम हा कॉलेज होता। ठीक आहे, ही शेवटची रँक आहे कॅप राऊंड 3 मध्ये, इथं आपली रँक क्लोज झाली होती। त्याच्यानंतर VG आहे। आता महाराष्ट्रात बघा, ऑल इंडिया मध्ये जर का तुम्ही काउन्सिलिंग केली तर फक्त 3च कॅटेगरी असतात, म्हणजे ऑल इंडियामध्ये कोणते कोणते SC ST आणि OBC। पण महाराष्ट्रामध्ये तसं नाहीये, महाराष्ट्रामध्ये अदर सिस्टम पण, अदर कास्ट पण असतात, म्हणजे अदर रिझर्वेशन कास्टेस सुद्धा असतात। ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की VGNT ला किती गेला होता कट ऑफ, तर 1,35,499। कोणता कॉलेज अलॉट झाला होता या रँक वरती मागच्या वर्षी, तर GMC चंद्रपूर हा कॉलेज अलॉट झाला होता। त्याच्यानंतर ओबीसीचा जर का आपण विचार केला तर 53,704 AIR रँक वरती हा क्लोज झाला होता। कोणता कॉलेज अलॉट झाला होता, तर GMC बांधारा। ठीक आहे, NTB ची जर का गोष्ट केली आपण तर 1,16,644 अशा AIR रँक वरती NTB कॅटेगरी क्लोज झाली होती। आणि कॉलेज कोणता अलॉट झाला होता या रँक वरती, तर GMC भंडारा। ठीक आहे, जर का तुमची रँक याच्या आत येत असेल तर तुम्ही एक अंदाजा लावू शकतात की तुम्हाला कॉलेज अलॉट होणं हे शक्य आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर NTCचा जर का आपण विचार केला तर 69,484 GMC बुलढाणा म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा हा कॉलेज अलॉट झाला होता। तसंच NTD चा विचार जर का केला आपण तर 59,880 GMC गडचिरोली हा कॉलेज NTD ला अलॉट झाला होता। तसंच SCBC कॅटेगरी ही मागच्या वर्षी नवीन आली होती, या वर्षी ही कॅटेगरी जशीच्या तशीच राहील की राहणार नाही हे आतापर्यंत त्याचा काही GR आलेला नाहीये। जसं GR येईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून सांगून देईन। ठीक आहे, तर SCBC साठी 55,860 ओपन सारखाच गेला होता। ठीक आहे, तर GMC गडचिरोली हा कॉलेज या रँक वरती अलॉट झाला होता। ओपनची जर का गोष्ट केली आपण तर 51,409 या रँक वरती शेवटचा विद्यार्थी लागला होता GMC भांडारामध्ये। ठीक आहे, तसंच EWS चा कट ऑफ खूप कमी गेला होता। तर मी सांगू इच्छितो की जर का EWS चं सर्टिफिकेट तुम्ही EWS च्या कॅटेगरीमध्ये क्रायटेरियामध्ये येत असाल तर EWS चा एकदा नक्की तुम्ही जे फॉर्म आहे ते फिलअप करून सर्टिफिकेट घ्यायला पाहिजे, कारण कट ऑफ खूप जास्त कमी जातो EWS चा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये। तर 82,731 असा कट ऑफ EWS कॅटेगरीसाठी गेला होता। GMC अंबाजोगाई
हा कॉलेज त्यांना अलॉट झाला होता. ठीक आहे, मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे की मी काउन्सिलिंग कशी करणार आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्स मधून किंवा लिंक मधून ते व्हिडिओ माझा बघू शकता. ठीक आहे, सो थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमची फसवणूक होणार नाही काउन्सिलिंग मध्ये, आणि मी या चॅनलवरती सगळ्याचा सगळा कंटेंट अपलोड करणार आहे, तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.